नाव बाबा शेळके, मी सामाजिक कार्यकर्ता आहो आणि डोंगरगाव या गावाशी माझा जवळचा संबंध आहे। तर प्रवीण घुनेकर हा जो कार्यकर्ता आहे हा मागच्या 1 वर्षापासून या सगळ्या ज्वलंत समस्येसाठी तो धडाडीचा कार्यकर्ता संघर्ष करून राहिलेला आहे आणि मागच्या वेळेस 8 महिन्यापूर्वी तो आमरण उपोषणाला बसला होता। तेव्हा पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी 14व्या दिवशी त्याचं उपोषण स्थगित करायला लावलं आणि त्याच्या मागण्या पूर्ण मंजूर केल्या, परंतु मागील 8 महिन्यापासून आतापर्यंत त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे। तरी तो आता 3/11 पासून पुन्हा अन्नत्याग सत्याग्रहाला बसलेला आहे आणि या सत्याग्रहाचा आजचा 6वा दिवस आहे। 6 दिवसापासून तो उपोषणाला बसला आहे, अन्नत्याग केलेला आहे। तेव्हा त्या ग्रामपंचायत डोंगरगाव ग्रामपंचायतचे आहे हे सगळे महिला आणि पुरुष इथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेला भेटायला आले की आतापर्यंत या समस्येकडे आपण दुर्लक्ष केलं। समस्या या सर्व त्या ग्रामपंचायतची जी 17 एकर जागा जी होती ती त्या कोणत्या बिल्डरला त्या ग्रामपंचायतनी सुप्रत करून दिली होती। फॉरेस्ट डिपार्टमेंटने सुद्धा त्याला एनओसी दिली होती। तर पालकमंत्र्याच्या याच्यामुळे ते पुन्हा ग्रामपंचायतला परत आली आहे, पण त्याच्यामध्ये फक्त सचिव वगैरे आहे अशा लोकांवरच ती कारवाई झालेली आहे। तेव्हा त्या सगळ्या प्रकारच्या लोकांना त्याच्यानंतर वाकेश्वर तलावाबद्दल पण समस्या आहे। अशा प्रकारच्या 7 समस्या या सर्व आहेत। तेव्हा हे सर्व लोक त्या समस्येसाठी संघर्ष करून राहिलेले आहे। तेव्हा पालकमंत्र्यांनी म्हणजे या जिल्ह्याचे ते मुख्यमंत्रीच आहे, तेव्हा यांनी या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यावं अशी या सगळ्यांची मागणी आहे। माझं नाव काशीराम मेश्राम आहे। आम्ही 3/11/2015 पासून बसला आहोत, 2025 पासून बसलो आहोत। कुठे उपोषणाला बसले? डोंगरगाव गट ग्रामपंचायत डोंगरगाव वर्धा रोड। तर आमच्या मागण्या 17 एकर जागा आमची ग्रामपंचायतनं घोटाळा करून केली होती, पण ते साहेबांना करून दिली। पण हनुमान नगरला पट्टे मिळावे, मालकी पट्टे मिळावे म्हणून असा मुद्दा आहे। साहेबांना हो म्हणले होते, आश्वासन दिलं, वचन दिलं आणि त्या वचनापासून मुकरले। आता 9 लोकांचा जमाना झाला। वर दुसरी मागणी आहे वाकेश्वर तलाव हा ढुटी गाव मालकीचा आहे। 95% जमीन ढुटी गावाची गेली आहे, तरी आम्हाला काही त्या समितीमध्ये प्राधान्य काही भेटून नाही राहिला, असं आहे आमचं। मागण्या पूर्ण झाल्या नाही तर काय करणार? आम्ही आंदोलन सुरू आहे। साहेबांना लेटर दिलं आहे का आम्ही जल समाधी घेणार आहोत तलावामध्ये। मागण्या पूर्ण नाही झाल्या तर 14 तारखेला आम्ही जल समाधी वाकेश्वर तलावामध्ये घेणार आहोत। नमस्कार, माझं नाव सपना तांबे आहे। आमच्या 7 मागण्या आहेत, गट ग्रामपंचायत डोंगरगावच्या ज्वलंत मागण्या आहेत। पहिली मागणी आहे 17 एकर जागा गट ग्रामपंचायतला विकास कामाकरता व नागरिक रोजगाराकरता देण्यात यावी। दुसरी मागणी आहे हनुमान नगरला मालकी हक्क पट्टे अन्यथा मौजा दुटी खसारा क्रमांक 15 महाराष्ट्र शासन खडक पहाड पुनर्वसनासाठी राखीव ठेवण्यात यावी। तिसरी मागणी आहे मौजा दुटी झोपडपट्टी धारकांना पट्ट्याला आलेला भूदंड माफ करण्यात यावा व बाकी झोपडपट्टी गावठाणात अपील करण्यात यावी। डोंगरगाव चौथी मागणी आहे वाकेश्वर तलाव जो दुटी गावात आहे त्या तलावात समितीत दुटीच्या धारकांना 75% प्राधान्य देण्यात यावे। 5वी मागणी आहे डोंगरगाव ते वर्धा रोड जवळ लागून असलेल्या शाळेकरी मुलांसाठी एक पूल तयार करावा, कारण तो हायवे लागून असल्यामुळे तिथे जीवघेणे अपघात खूप होतात। 6वी मागणी आहे मौजा खसरमाळी झोपडपट्टी धारकांना गावठाणात टाकण्यात यावे। 7वी मागणी आहे डोंगरगाव दुटी खसरमाळी तिन्ही गावाला सरसकट प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावे। कुणाला निवेदन दिलं आज तुम्ही? रवी भवनला कुठे आले? आम्ही बावनकुळे साहेबांच्या ऑफिस मध्ये आलो आहे, त्यांच्याशी भेटायची इच्छा होती पण ते आहेत नाही तर आम्ही त्यांच्या पीएशी भेटून त्यांना निवेदन दिलेले आहे। तुमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर पुढलं पाऊल काय? आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर प्रवीण भाऊने तसं एक निवेदन दिलं आहे की 14 तारखेपर्यंत जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर त्या वाकेश्वरच्या तलावात जल समाधी घेणार आहे। माझं नाव निशा प्रवीण घुमेकर आहे। माझ्याच घरच्या अनशनला बसले आहे, मागे पण बसले होते। 9 महिने झाला आश्वासन दिलं आम्ही बावनकुळे साहेबाकडे 50 महिला घेऊन आली होत्या, तेव्हा पण व्हिडिओ कॉल करून त्या उपोषण सोडलाय। आम्ही भरोसा केला होता ना, आणि आमच्या भरोसाचं काहीच नाही झालंय। म्हणजे गरीब माणसाकडे काहीच लक्ष नाही द्यायचं का, म्हणजे तो मरो वाचो काही हो। सरकार कशासाठी येतं?
गरीब लोकांवरच लक्ष द्यायसाठी आहे ना. आमचं म्हणणं काही नाही, आमच्या मागण्या पूर्ण करा. आम्ही उपोषण सोडतो. आमचं उपोषण आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही. मग तिथंच काही हो चालते आम्हाला. याच्या पूर्ण निर्णय ते सरकाराचा आहे, काय करायचं आहे ते. तुम्ही आता कुणाला निवेदन दिलं? बावनकुळे साहेबांना. ते नाही आहे तर त्यांचा पीएला दिलाय. याची जिम्मेदारी कोण घेईल हे सरकारने आम्हाला सांगा, नाही तर आमच्या मागण्या पूर्ण करून द्या. आता आम्हाला लिखित पाहिजे. आहे. मागच्या वेळेस बस. बावनकुळे साहेबांनी आम्ही भरोसा केला, उपोषण सोडायला सांगितलं. आम्ही उपोषण सोडलं त्यांच्या व्हिडिओ कॉल करून उपोषण सोडून दिला. आम्हाला जोपर्यंत कोणताही अहवाल लेखित भेटत नाही तोपर्यंत आम्ही उठू देत नाही. आता तसे गरम झालेच आहे, ते उठू नाही शकत आहे. राहीन तिथं बसले, मग जेव्हा ते तिथंच आमच्या आहे. गावातल्या सगळ्या महिला आहेत त्या इथे ते गरीब गरीबच आहे, एवढे पैसे भरण्या लायक नाही आहे. कामाला जाणार आहे. 2-2, 2.5 लाख रुपये एवढा दंड आला, भरू शकते का एवढे जण? आणि हा जर आज वेळ काढून आलेल्या आहे तर सरकारकडे त्यांना द्यायला वोटच्या वेळेस त्यांना वेळ राहते. आमच्या दारात येतात ते लोक, आणि आता आम्ही त्यांच्या दारात आलो तर आम्हाला वेळ नाही देत. आणि जसे आपण काही काम नाही झालं, आता आम्ही व्हिडिओ कॉलवर बावनकुळे साहेब बोलले ते त्याच्यानुसार आम्ही विश्वास केला आणि उपासून सोडून दिलाय. त्याच्यानंतर 9 महिने उरायले, आमचे काहीच काम नाही. लोक असून राहिले, लोक आम्हाला नाही असत, लोक सरकारवर असून राहिले. कशी सरकार आहे म्हणून आता खरीच मुद्दा आहे ना. सरकार कशी आहे? गरीबासाठीच आहे ना का? फक्त चटाया झटकून उचलायच्याच घडी करायच्याच कामाची आहे, याच्यातले नाही आहे ना. आमच्यापासूनच बनता ना. आमदार झाले, खासदार झाले तर आमचे काहीतरी कामं तर करा. आता आज जर काही झालं त्याच्या जीवाला, आज 6वा दिवस आहे, कोणी दरवाजा खटखटला नाही आणखीन तिथपर्यंत आणखीन कोणीच नाही आलंय. आता त्याने एवढं गलम झालंय का उठू नाही शकत आहे. आणि उद्या चालून जर काही झालं तर जबाबदार कोण राहणार आहे? सरकार राहील ना का पब्लिक राहणार आहे? हो तेच म्हणतो ना, कोण राहील जबाबदार? सरकार राहील ना. ते एकट्यासाठी नाही बसलाय, नाही ते कायच्यासाठी बसलाय, सगळ्यासाठी बसलाय.